हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण जे शॉर्ट कुर्ती ऑर्डर ऑनलाईन घेतो किंवा मग आपण असे घेतो शॉपवरून. तर मग बरेचदा काय होतं, तो आपल्याला लूज होतो. तर आपल्याला त्याची फिटिंग कशी करायची आहे तर मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे. तर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी परफेक्टली ती जमेल. तर आता मी अगोदर तर आपले जे आहेत ना ते उलटे करून घेतलेले आहेत फिटिंग करायच्या साईडनं. आणि दुसरे जे आपल्याला बरोबर फिटिंग येते ते टॉप घेतला आहे तो आपल्याला सरळ घ्यायचा आहे, म्हणजे उलटा न करता जे आपण घालतो त्या साईडने घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून फिटिंग जी आहे ती परफेक्टली बसते. तुम्ही जास्त घेतला तर तुम्हाला अवघड जाईल की कशा प्रकारे तुम्ही हे करावं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे त्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला चॉकने किंवा मग पेनने ज्याने तुम्ही करतात त्याने मार्किंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली आपली फिटिंग बसते. तर ही आयडिया कशी वाटली तुम्हाला, किंवा तुम्हाला अगोदरच माहीत असेल तरीसुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला या अगोदर माहीत नसेल तरी सध्या मला सांगा की तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली. आणि अशा प्रकारे मी टाकून घेऊन मार्किंग करून घेणार आहे आणि तुम्हाला स्टिचिंग कशा प्रकारे केली ते सुद्धा दाखवणार आहे, अगदी छोट्या छोट्या टिप्स सहज. तर बघू शकता इथे आता मी मार्किंग करून घेत आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला सेम मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला स्टिच करायचं आहे, जेणेकरून खालीवरी असं होऊ नये. तर बघू शकता आता इथे मी करून घेते आहे आणि माझा मुलगासुद्धा मला हेल्प करत आहे. बघू शकता तुम्ही किती कुठ्याने करत असतो तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. काहीतरी इच्छा आहे बनवण्याची, करण्याची जिद्द आहे मनामध्ये, म्हणून मी हे करू शकते असं वाटतं. किती जरी त्याने त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी मी अजिबात डगमगत नाही. कधी कधी डगमगते न्यूज येईना झाल्यास, पण अजून मग मला न्यूज यायला लागले की प्रोत्साहन मिळतं आणि मग मी तशा प्रकारे ते बनवते. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, कारण की खूप मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवत असते. एक छोट्या बाळाला सांभाळून एवढं सगळं मॅनेज करत असते. तर आता मी दुसऱ्यासुद्धा टॉपला त्याच प्रकारे मार्किंग करून घेणार आहे. तर बघू शकता मार्किंग करून घेणार आहे. तरी दुसरासुद्धा मला त्याच मापाचा फिटिंग करायचा आहे. त्याकरता मी दुसऱ्या तर चला मग आता याचीसुद्धा मार्किंग करून घेते आणि मग लगेच आपण स्टिच करायला घेणार आहोत. तर बघू शकता आता तुम्ही माझ्यासारखे कितीक महिला अशा आहेत ज्या की छोट्या बाळाला घेऊन सर्व काम करून सर्व काही करून ज्या आपल्या आवड आहे ज्या आहे त्याला जोपासत आहेत किंवा मग त्याला डगमगू देत नाही आहेत. तर आता मी याला मार्किंग माझ्या अंदाजानेच करून घेत आहे, जेणे माझी फिटिंग मला माहीत आहे कितीक लागते. तर तुम्ही इथे बोटाने सुद्धा माप घेऊ शकता. तर अशा कितीक आहेत ना ज्या की बाळाला बघायला दुसरं कोण नाही म्हणून अजिबात कचत नाहीत किंवा ब्लाऊज शिवतात, हे करतात. तर अशा भरपूर महिला असतात बरं का. तर त्यातलीच मी एक आहे आणि आता मी फिटिंग करायला घेत आहे. तर जिथं मार्किंग करून घेतले ही त्यावर अगदी त्याच ह्याने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. एकदम परफेक्टली आपली फिटिंग बसते. आणि काखामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे करायचं आहे, जेणेकरून ओढल्यासारखं किंवा असं होणार नाही अजिबात. एकदम परफेक्टली अशी आपली फिटिंग बसणार आहे. तर मी दुसऱ्या साईडनं सुद्धा त्याच प्रकारे फिटिंग करून घेणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ट्रिक शेअर केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि तुम्हाला यापुढे व्हिडिओ कोणता पाहिजे आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटायले आहेत ते सुद्धा मला नक्कीच सांगा. तर चला आता मी दुसऱ्या साईडनं सुद्धा फिटिंग करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर, आणि जुनेच असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता नवनवीन व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता इथेच एंड करते. बाय.